विरोधात ठाणे काँग्रेस जी आहे ती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। राहुल मोदी सरकार मोदी सरकार मोदी करे राज मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मुर्दाबाद हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी प्रत्येक संकटाची चाहूल या सरकारला पहिल्यापासून देतात। मग तो कोरोना असेल, नोटबंदी असेल, आणि अशा पद्धतीने आर्थिक गोष्टींचा सामना आपल्याला करायला लागेल। लक्षात घ्या की मनमोहन सिंगच्या काळामध्ये जो प्रति डॉलर दर होता त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर असताना त्यावेळी सबसिडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने जनताला स्वस्त पेट्रोल देण्याचं काम केलं, परंतु आता त्यापेक्षा सुद्धा कमी दर असून चढ्या दराने या ठिकाणी पेट्रोल जनतेला दिला जात आहे। या महिन्यामध्ये ही झालेली या ठिकाणची चौथी दरवाढ यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि या दरवाढीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। मोदी सरकारने जर आव्हानच करायचं होतं तर ते सर्वसामान्य नव्हतं करायचं। मागच्या वेळी ज्यावेळी जशी आर्थिक परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली आणि मोठमोठ्या संस्थानिकांनी आपली संपत्ती दान केली, तसं नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं पाहिजे आढळलेल्या अंबानीला की देश आर्थिक संकटात जात आहे आणि तुमची जी आर्थिक संपत्ती आहे ती देशाला तुम्ही दान। काँग्रेसने नेहमी जनतेचा विचार केला, जनतेने त्या ठिकाणी सबसिडी दिली, परंतु हे सरकार अतिशय खोटं बोलतं। हरदीप सिंग पुरीने सांगितलं की 1000 कोटी रुपयाचा तोटा आहे आणि त्यानंतर HPCL दुसऱ्या दिवशी डिव्हिडंड जाहीर करतं। त्यामुळे पूर्णपणे ही जनतेची चाललेली दिशाभूल या ठिकाणी आहे। त्यामुळे आम्ही याच्या माध्यमातून इतिहास सांगतो, तुम्ही बघितलं असेल की कोकणामध्ये गेलेले असतील, पुण्याला गेलेले असतील, अनेक ठिकाणी झालेली लोक होती जे मोठ्या रांगा लावून त्या ठिकाणी पेट्रोलसाठी डिझेलसाठी उभे होते। त्यामुळे काँग्रेस ही जनतेला सांगू शकते की भविष्यामध्ये नोटबंदीमध्ये लोकांना जसं लोक जागच्या जागेवरती थांबली आणि कुठल्याही प्रकारे लोकांना काही मिळालं नाही, तशा पद्धतीने बाहेर गेलेल्या लोकांना रात्रीमध्ये पेट्रोल मिळायचं बंद होईल, लोक आहे त्या ठिकाणी थांबतील आणि अशा पद्धतीने लोकांना खेचून त्यांच्या गाड्या घरापर्यंत आणायला लागतील। आता तरी जनतेने या ठिकाणी जागा झालं पाहिजे आणि सरकारने जनतेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि स्वस्त दरामध्ये पेट्रोल उपलब्ध करून दिलं नाही, ना की फक्त अडाणी आणि अंबानीसाठी यांनी काम केलं। ते इथे जनतेला काटकसर करायला सांगतात, परंतु ते स्वतः मात्र सर्व ठिकाणी फिरतात, लोकांना सांगतात। आजच मी सकाळी पेपरला बातमी वाचली की शाळांनी सांगितलेलं बघा याचा परिणाम कसा होतो, इंधनाच्या परिणामावरती गृहिणींचं बजेट कोलमडतं। परंतु आज सकाळी आलेल्या पेपर मधल्या बातम्यांनुसार ज्या स्कूल बसेस आहेत त्या स्कूल बसेस फक्त 3 दिवस चालवण्यात याव्यात, म्हणजे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर देखील होत आहे। याकडे गांभीर्याने आपल्या या देशाचं भविष्य आहे, ही मुलं आहेत, त्यांच्या भविष्यावर परिणाम या इंधन आणि पेट्रोल दरवाढीचा व्हायला लागलेला आहे।